जिथं आम्हाला साप आढळतात का तिथे जाऊन आम्ही ते धून लावणार आहेत. धून वाजूया आपण जाऊन. मनाली पण घाबरली. तिथे पोळ आहे. अगं बाबो इकडेच नागिन इकडेच नागिन. ते बंद करा, असं वाजू नका. काय झालं ग? तुम्हाला माहित नाही का अशी धून वाजल्यावरती साप निघतात म्हणून? कोण म्हटलं तुला? मम्मी किती सिरियल बघते ते, अजिबात वाजू नका. कोणत्या मालिकामध्ये तुला असं बघितलं साप निघतो? नागिन मालिका आहेत तसे, जर वाजलं ना लगेच साप निघते. तर मला नाही वाटत बघ निघतोय म्हणून, पण चला आता तुझे मग आपण ट्राय करू. आपण अहो जाऊ. खरंच निघतात, बंद करा ते. करतो की थांब ना मग. आता काय करू आपण, हे जे संगीत आहे का डायरेक्ट वारुळापाशी जाऊन वाजू, शेतात जाऊन वाजू. खरंच साप निघतोय का नाही निघतोय ते पाहूयात. चलो. तर फायनली आम्ही आलो आमच्या शेतामध्ये. तर जिथं आम्हाला साप आढळतात का तिथे जाऊन आम्ही ते धून लावणार आहेत. आणि खरंच साप निघतोय का त्या धुनवरती ते पाहणार आहोत. मी यांना म्हणते निघन. माझं म्हणणं आहे की नाही निघणार. तुमचं काय म्हणणं आहे तेवढं कमेंट मध्ये सांगा. सोनाली म्हणते की निघते, कारण की ते नागिन लई सिरियल बघत असतील. ते धुन वाजले का त्याच्यामध्ये नाग निघत असतो ना, ती म्हणते धुन वाजल्याच्या नंतर निघणारच आहे. तर आपण आता एक्सपेरिमेंट करणार आहेत. माझं म्हणणं आहे की नाही निघणार. माझं म्हणणं आहे की निघणार. पाहूया चला, जिथं साप निघतोय का तिथं ही धुन वाजूया आपण जाऊन. फॅमिली हा बांधला आहे ना, खूप साप असतात बरं का, आम्हाला कधी पण दिसत असतात. तर आता आपण इथे एक्सपेरिमेंट करून बघूया. ते म्युझिक लावून आहे का पाहूया इथं साप निघतोय ते कसं बरं का. कॅमेरा असं दाखव इकडे. तर फॅमिली साप नाहीये पण परंतु आहे ना सरड्या आलेला आहे, पाहू शकते हा भाग. आई जवळजवळ आलो आम्ही, त्यांनी ह्या फांदून त्या फांदी उडी मारली. सोनाली पण घाबरली. तिला वाटलं काय साप आहे, तिला वाटलं साप आहे का काय. तर दिसते सापासारखं सेम बरं का, परंतु साप नाहीये, सरड्या आलेला आहे. हे पाहू शकतात. तर चला पुन्हा एकदा ट्राय करूया आपण पुढं दुसऱ्या ठिकाणी. तर चला दुसऱ्या लोकेशनला. वरती काय आम्हाला साप दिसलेला नाहीये, परंतु मला परवा दिवशी एका जागेवरती साप दिसला होता. आता त्या ठिकाणी जाऊन राहिलो होतो आपण, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण ती धुन वाजूया. तर पाहूया निघतोय का नाही. चलो. मला तर नाही वाटत नाही निघणार म्हणून बरं का, पण सोनालीची म्हणणंच आहे की निघणार आणि निघणारच म्हणून. तर माझं तर म्हणणं आहे नाही निघणार म्हणून, कारण की हे फक्त मालिका पुरता असतं आणि पिक्चर पुरता असतं बरं का. तर इथं पाहू शकता विहीर आहे, आणि विहीर साईडने आहे का सगळे सापाचे होल आहेत, म्हणजे सापाचे बीळ आहेत. तर आता इथं आपण ते म्युझिक धुन लावून पाहूया. दिसलं तर पळावं लागेल लवकर आपल्याला. थोडं सावध राहा बरं का सोनाली. तुझं म्हणणं आहे ना निघतोय ना, तू थोडं ना चौकोनार राहा. कसं आहे निघला तर अवचित जिकडं वाजते ना त्याच दिशेने येईल, म्हणजे ते आपल्या दिशेने येऊ शकतोय. तर आता मी म्युझिक वाजवतो. कॅमेरा आता मी म्युझिक सुरू करून एका जागा मस्तपैकी बसणार आहे, कारण की आता खूप चाललेलं आहे मी. तर तुम्हीच आहे ना कॅमेरा दाखवायचा सगळीकडं. अब देखेंगे आगे जाके, डर तो बहुत लाग रहा है. संकेत तुम तो घाबरू राहिले बा. हो हो इकडे लवकर. इथं काहीतरी पळलंय, वाजतंय पण या. पळल्यासारखं वाटतंय आणि वाजतंय पण, या बरं लवकर. काय असं वाटतंय. काय माहित काय वाजले. वाजलं नाही तर किती पळल्यासारखं, असं खबर नाही का पळला. कॅमेरा तुला दिसला काय? मला पण दिसलं काहीतरी वाजल्यासारखं. वाजलंय का दिसलंय तुम्हाला? वाजलं पुढचे इथं खाली. तिकडं बीळ आहे जर का सापाचे. म्युझिक थोडा आवाज वाढे बरं.
कुठे वाजलं फॅमिली ना खूपच अडचण आहे, परंतु हे म्हणतात काहीतरी वाजलंय. काय फांदी वगैरे वाजली का, असं काही पळाल्यासारखं वाटलं तुम्हाला? पळल्यासारखं वाजलं असं नाही का? पुढे जाऊन बघू. तू ना चतिक पुढं हा पावळट पुढं जातात का? मग बघायला. मी पल्लीकडल्या साईडने जाऊन बघतो. फॅमिलीला सोनाली म्हणते काहीतरी वाजलंय, परंतु काय माहित असू शकते. खूप अडचण आहे आणि ह्या अडचणीमध्ये आहे ना अशा सापण ते राहतातच बरं का. आणि म्हणजे निवांत जर बसला असला ना तर त्या धुन्नी येऊ पण शकतोय बरं का. कारण की मी पण खूप पिक्चर बघितलेले आहेत ना बघा. मला वाटतं दुधाची उपकार त्या पिक्चरमध्ये पण आहे ना, ते म्युझिक वाजल्याच नंतर आहे का, धुन वाजल्याच नंतर साप हे गोळा होतात किंवा येतात बरं का. तर एक्सपेरिमेंटमध्ये आपल्या काय होतंय ते तर पाहूया आपण. काहीतरी दिसतंय तिथं. नाही काठी आहे तिथं, काठीच्या पलीकडं तिथं पण काठीची. कुंकड खालीच बघा ना. सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत एक्सपेरिमेंटची. आहे का? नाही ना काही दिवसांना गेलं रे. टीव्ही आहेत बरं का आतमध्ये. बघ फॅमिली पाहू शकतात. आपल्या आवाजाने तिथं बोळ आहे. आपल्या आवाजाने काय आवाजाने? गेला असं. नाही नाही तर बघू शकता तिथं बोळे आहेत. आणि ह्या बोळेमध्येच आहे ना खूप वेळेस मी पण साप बघितलेला आहे. मध्ये बोळ आहे आता पण बापरे मला वाटलं सापच येतो. मुळी आहे मुळी. हे बघ, हे सगळं होल आहेत. ह्या होलमध्ये आहे का असू शकते. म्युझिक कंटिन्यू चालू ठेवा. नाही आहे वाजला म्हणजे म्युझिक पहिले ते ऐकलं का तर म्हणजे बाहेर निघला असन एक असा अंदाज. तुम्ही म्हणतात नाही निघलाय. पण इकडेच नागिन डोलायला लागलेली आहे बघा. मागून मला डोची ती म्हणलं काय झालंय, आणि इकडेच नागिन फडी काढून डोलायला लागलेली आहे. फॅमिली इथं पण काही मला दिसा नाही आल्यासारखं काही. सोनाली म्हणते वाजलंय, परंतु काय कन्फर्म आम्ही काय कोणी बघितलेलं नाहीये. तो म्हणजे सापच होता का म्हणून काय होतं तर दुसरं काय होतं का साप वगैरे काही बाहेर आलेलं नाहीये. धुवून कंटिन्यू ठेवा. काय बीड आहे का? बी म्हणजे हे असं. हे पाहू शकता आता हे बीळ आहे. बिळाजवळच एकदम धुन वाजून राहिलेलं आहे आम्ही तिथं. तर फॅमिली जवळपास आहे म्हणे अर्धा ते 1 तास आम्ही एक्सपेरिमेंट केलेला आहे बरं का 2-3 जागेवरती. परंतु काय साप वगैरे आम्हाला तरी दिसलेला नाहीये. साप आलाच नाही बाहेर. सोनालीचं लय म्हणणं होतं की नाही ती धुन वाजल्यावरती साप निघतो. कारण की घरी पण 2-3 वेळेस मी पण असं पिक्चर किंवा असं मोबाईलमध्ये रील्स पाहताना वाजले का घरचे पण म्हणायचे ते वाजू नको बाबू साप येत असतो. तर आम्ही आज तो फायनली एक्सपेरिमेंट केलेला आहे ती धुन वाजून. परंतु तसं कुठं आम्हाला आढळून नाही आलेलं साप वगैरे येताना दिसला नाही. जवळपास आम्ही 1 तास ती धुन वाजली बरं का. बऱ्याच टाइम जिथं आम्हाला साप इथून मागे दिसले किंवा जिथं बीळ आहे सापाचे वगैरे तिथे जाऊन आम्ही ती म्युझिक वाजवलं. परंतु एकही साप नाग वगैरे काही आलेला नाहीये. नाही दिसला का? मी काय म्हणलं ते वाजले वगैरे काही दिसत नाही. इथून मग पण मला का किती वेळेस म्हणली ते वाजू नको. ते पिक्चर वगैरे लागला का नागिन मालिका वगैरे लागली का टीव्ही मध्ये? इकडून रिमोट वरला साप असतो. मी बघितलेलं आहे. तर बघितलं वाजलं येईन बाहेर. तर नाही आलेलं काय विषय नाही. रिमोट वरला बाहेर येतो वाजलं. तर फायनली आहे आमचा एक्सपेरिमेंट आजचा इथंच संपलेला आहे. तर दुसरा एक्सपेरिमेंट पाहण्यासाठी आहे ना काय करावं लागेल? त्यासाठी ना आमच्या यूट्यूब चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. लाईक नसेल केली ना लाईक करा. तर बाय बाय, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.